ठिकाणी बंडखोर खासदार संजय दिना पाटलांच्या कन्या म्हणालेल्या आहेत. च्या दिशेने रवाना होत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मध्यरात्री आमदार कैलास पाटील, आमदार वरुण सरदेसाई ओमराजेंची भेट घेतली. ती मनधरणीचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत त्यांच्याकडून. रात्री काही त्यांचे आमदार उपाटाचे आहे आणि त्यांचे काही जवळचे सहकारी काल ओमराजेंना जरी भेटले असले तरी भविष्यात जे काय ठरलंय ते निश्चितच या ठिकाणी सक्सेसफुल जे ऑपरेशन टायगर हे सक्सेसफुल झालेलं आहे. आम्ही सर्व पुणे शहरातले सर्व पदाधिकारी या ठिकाणी त्यांच्याबरोबर आम्ही त्यांच्या गावाला चाललेलो आहे. पण खासदार ओमराजे निंबाळकर असं म्हणतात की आता गोवर्धनवाडी या ठिकाणी जाणार आहे, मी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची चर्चा करणार आहे, त्यानंतर मी माझं राजकीय भूमिका जी आहे ती ठरवणार आहेत. मात्र सध्या ठाकरे गटाकडून त्यांची मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत आणि कैलास पाटील असं म्हणतात की गेली अनेक वर्षांपासूनची आमची मैत्री आहे, कुठंतरी मैत्री निभावतील ओमराजे असं त्यांचं म्हणणं आहे. निश्चितच त्यांचं काय बोलणं झालं हे मला माहिती नाही, परंतु जी आत्ताची परिस्थिती आहे ती आहे ती की आमचे सर्व सहकारी त्यांच्याबरोबर त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचा जे काय परवा जो निकाल लागला त्यांच्या मनाप्रमाणे तो निकाल न लागल्यामुळे त्यांना आम्ही सर्वजण त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर त्यांच्या सोबत त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी चाललेलं आहे. निश्चितच भविष्य काळामध्ये जे काही घडामोडी घडणार आहे, परंतु मला तर वाटते की टायगर जे सक्सेसफुल या ठिकाणी होणार आहे आणि 100% ते 100% सक्सेसफुल होईल. मातोश्रीहून सुद्धा त्यांना फोन आलेला आहे, फोन करून सुद्धा त्यांची मनधरणीचा प्रयत्न सुरू. त्यांचे काय चालू हे मला नाही, परंतु आमच्या पक्षावरून जे काय चाललंय आमचं त्यांना जे काय सहकार्य ते आमचं निश्चित आहे. परंतु त्यांनी काय निर्णय घ्यायचे निश्चित ते घेतील, पण आमचं म्हणणं की ते 100% त्यांचा चांगला निर्णय ते घेतील. खासदार ओमराजे निंबाळकर हे 100% चांगला निर्णय घेतली आणि मिशन टायगर हे सक्सेसफुल झालं आहे अशी सुद्धा प्रतिक्रिया खासदार प्रमोद नाना भानगिरे जे आहेत ते देताना आपल्या सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. TV9 मराठी, एकमेव.